मित्रांनो, माझा प्रवास आता गुहागरच्या दिशेने चालू आहे आणि वाटेत असे पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्र अशा बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत आणि त्याबरोबर आपण निसर्गाचा आस्वाद घेत जातो. निसर्गाचा आणि ह्या निसर्गावरच आपण बोलतो आहे. ह्या सृष्टीवरती, ह्या पर्यावरणावरती आपण चर्चा करत आहोत. ही बघा बाग कसली नारळी पोपळीची. कसं वाटते बघा, हा हिरवागार जो प्रदेश आहे, हा हिरवागार हा प्रदेश आहे, हा काय होईल, बेचिराख होईल. आपण आता काही क्षणातच पोचतोय. हे बघा, खालचा पाट या वाडीचा हे दैवत आहे, ही देवी आहे त्या वाडीतली. बघा, दर्शन घ्या. त्याला हे जागृत देवस्थान म्हणून मानतात. त्या खालच्या पाट या वाडीतील लोक हे जागृत देवस्थान आहे त्यांच्यासाठी. ही देवी, तुम्ही दर्शन घ्या, तुमचंही मन प्रफुल्लित होईल, प्रसन्न होईल. निसर्ग हे बघा कसं वाटते. तो डोंगर असा ही सह्याद्रीची रांग आहे आणि हा समुद्र, अथांग समुद्र. 700 किलोमीटर महाराष्ट्राला लाभलेला किनारपट्टा, 750 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी तुमचा मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, माझा प्रवास आता गुहागरच्या दिशेने चालू आहे आणि वाटेत असे पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्र अशा बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत आणि त्याबरोबर आपण निसर्गाचा आस्वाद घेत जातो. निसर्गाचा आणि ह्या निसर्गावरच आपण बोलतो आहे. ह्या सृष्टीवरती, ह्या पर्यावरणावरती आपण चर्चा करतो आणि चर्चा होणं गरजेची आहे आणि ती चर्चा आत्मसात होणं गरजेची आहे. त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. फक्त आपण चर्चा करतो आहे. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक चलचित्रांमध्ये एक आव्हान करतो की तुम्ही कमेंट्स लिहा, आपले विचार लिहा. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपली ही चर्चा पूर्ण होईल, आपली चर्चा पूर्ण होईल. तर कृपा करून आपले विचार लिहा. मी जे काय दाखवतो आहे, मी काय बोलतो आहे, वास्तवावर बोलू, काहीतरी वास्तवावर बोलतो आहे. तर तुमच्या मनात काय शंका, कुशंका, काय प्रश्न असतील ते मांडा. मित्रांनो, ही बघा, आता नारळी पोपळीची बाग गेली. म्हणजे कोकणामध्ये हे एक निसर्ग आहे ना, कोकणामधील निसर्ग एक आल्हाददायक आहे. नारळी पोपळीच्या बागा, आंब्याच्या बागा, ह्या ज्या बागा लावल्या त्याच्यातनं उत्पन्न जे शेतकरी काढतात, काजूच्या बागा, असे विविध फळांच्या बागा आहेत. त्याच्यातून जे उत्पन्न त्यांना मिळते त्याच्यावरून त्यांचं गुजरण होते, त्यांचं उदरनिर्वाह होते. आणि जर ह्या प्रदूषणामुळे ह्या बागा उद्ध्वस्त झाल्या, फळ यायचं थांबलं, फळाची क्वालिटी जर चांगली निघाली नाही, त्याचं चांगल्या स्तरावर आहे. बघा, ही बघा बाग कसली नारळी पोपळीची. तर काय होईल मला सांगा, त्यांच्या पोटावरती पाय दिला जाईल, त्यांचे उदरनिर्वाहाचा रस्ता बंद केला जाईल. मित्रांनो, लक्षात आलं का, कोकणातील जे शेतकरी आहेत हे जास्त करून फळबागावरती आपला उदरनिर्वाह करतात. फळबागा, लक्षात आलं का. तांदूळ वगैरे जे बाकीचे जे मोसंबी जे त्यांची शेती आहे त्यापेक्षा जास्त त्यांचं उदरनिर्वाह वर्षभरात ते जास्ती असं उत्पन्न करून पैसा अडका जो उभा करतात तो फळबागांवरती असतो. आणि ह्या फळबागा जर उद्ध्वस्त झाल्या प्रदूषणामुळे, फळं यायची बंद झाली, फळांचं जी क्वालिटी आहे, त्याचा जो स्तर आहे तो जर खालावला, तर त्यांच्या जीवितावरती घाला घातला जाईल. हे लक्षात आलं का. हा बघा, प्रवास चालू आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या, प्रवास, आपल्या आयुष्याचा प्रवास. आणि या आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक वळणं येतात, अनेक चढ उतार येतात. हे सगळं मान्य आहे. पण जाणून बुजून जर आपण दरीवरून स्वतःला
ढकलून द्यायचं ठरवलं दरीमधून, तर त्याला काय म्हणावं? जाणून बुजून आपल्याला माहिती आहे की ही दरी आहे आणि याच्यात पडलो तर आपला विनाश होणार आहे. आणि असेच हे प्रकल्प, असेच हे उद्योग जर आपण स्वीकारले, याच्यातून प्रदूषण होणार आहे आणि या पर्यावरणाचा, या निसर्गाचा, या सृष्टीचा ऱ्हास होईल, अशा गोष्टी घडणार आहेत, तर काय होईल? कसं वाटते बघा? हा हिरवागार जो प्रदेश आहे, हा हिरवागार हा प्रदेश आहे, हा काय होईल? बेचिराख होईल. याच्यातील जी जैविक विविधता आहे या जंगलातील, ती नष्ट होईल. ती नष्ट होईल आणि एकमेकांवरती जी साखळी आहे, प्रत्येक जीव एकमेकांवरती जगत असतो, त्याचं उदरनिर्वाह करत असतो, त्याचं आयुष्य कंठत असतो. मनुष्य त्याला त्याची गरज आहे, प्रत्येक जीवाची एकमेकाला गरज आहे. मनुष्य प्राण्यालासुद्धा इतर जीवाची गरज आहे, इतर जीवांची, इतर जे जीवजंतू आहेत, जे प्राणी पक्षी आहेत, त्यांची गरज आहे. म्हणून ह्याला म्हणतो आपण एक चक्र, ऋतुचक्र, पर्यावरण चक्र, निसर्ग चक्र. आणि हे जर खंडित झालं, म्हणून बघा काही महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी नरेंद्र मोदीने चिती आणले, जे विलुप्त झाले ते चिती आणले. त्याला कारण का? तर समतोलता राखण्यासाठी. आणि आपण गुहागरच्या दिशेने प्रवास चालू आहे. आता गुहागरच्या दिशेने आपला हा प्रवास चालू आहे. मित्रांनो, काही वेळातच आपण गुहागरला पोहोचणार आहोत. हे बघा मंदिर वाटेतलं, आणि हा निसर्ग, हा हिरवळ, हे कसं आहे? मनाला आल्हाददायक आहे, मनाला आल्हाददायक आहे, आनंददायक आहे. मित्रांनो, कोकणातील आता जी लोक आहेत, जे तिथली निवासी आहेत, त्यांनी या निसर्गाशी आपल्याला मिळतं जुळतं घेतलेलं आहे. त्याच्यात ते समरस झाले आहेत. निसर्गाशी, या पर्यावरणाशी ते समरस झाले आहेत. ते ह्या पर्यावरणातील प्रत्येक जीवाला ओळखतात, समजतात. त्यांच्याशी स्वतःला त्यांनी काय घेतलं आहे? मिळतं जुळतं घेतलेलं आहे. मित्रांनो, त्यांची आणि त्यांची एक स्नेहाचा संबंध झालेला आहे, एक बांधिलकी झाली आहे. आणि ते ओळखतात कसं जगायला पाहिजे. हळूहळू काय असते माहिती आहे मित्रांनो, आपण जशी आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागत जाते, तसं आपण त्याच्याशी मिळतं जुळतं घेत असतो. आपण आता काही क्षणातच पोचतोय. हे बघा, खालचा पाट, ह्या वाडीचा हे दैवत आहे, ही देवी आहे या वाडीतली. बघा, दर्शन घ्या. त्याला हे जागृत देवस्थान म्हणून मानतात. या खालच्या पाट या वाडीतील लोक, हे जागृत देवस्थान आहे त्यांच्यासाठी. ही देवी, तुम्ही दर्शन घ्या, तुमचंही मन प्रफुल्लित होईल, प्रसन्न होईल. मित्रांनो, देवस्थान, देवालय हे का असावेत याचे मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत, याची चलचित्रणं टाकलेलीच आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, छोटं आणि सुबक मंदिर आणि पाठीमागे नारळी पोकळीच्या बाग, म्हणजे किती सुंदर दिसते, विलोभनीय दृश्य आहे. मित्रांनो, म्हणूनच मी म्हणतो, हे असे विलोभनीय दृश्यामुळे आपलं मन प्रसन्न होते, मन शांत होते. कळलं का? म्हणून आपण देवदर्शन घ्यायला किंवा त्या देवालयात जातो वगैरे वगैरे. बघा, माझी गाडी आहे. आपण आता चाललो आहे पावसकरांच्या घरी. पावसकरांच्या घरी माझा जो मामे भाऊ आहे, त्याची मुलगी इथे दिलेली आहे. मामे भाऊ, वरवड्यावरून जो आलो आपण, माझ्या आजोळहून, तिथला मामे भाऊ, त्याची मुलगी इथे दिली. ही विहीर बघा, पुरातन विहीर आहे, किती सुंदर आहे, सुबक. आता थोडंसं ते ढासळलेलं आहे, त्याचं जे नक्षीकाम केलेलं आहे ते ढासळलेलं आहे. अगदी पुरातन विहीर आहे, पाणी भरपूर आहे अजूनही. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी किती विचारपूर्वक आणि सौंदर्य राखलेलं आहे. नुसते विहीर बांधायची म्हणून बांधलेली नाही आहे बघा. आणि हे घर त्यांचं, पावसकरांचं, त्यांच्या आपण घरी चाललो आहे. पावसकर ही माझी आता पुतणी इथे दिलेली आहे, म्हणजे माझ्या मामे भावाची मुलगी इथे दिलेली आहे, घरात दिलेली आहे. तिचं हे सासर. आपण त्यांच्याकडे आता चाललो आहे.
बघा इथली एक ख्याती आहे या घराची. या पुऱ्या गावामध्ये हे एकमेव घर असं आहे की तिथे अजूनही एकत्र कुटुंब आहे. ह्या वाडीमध्ये, गावामध्ये नाही वाडीमध्ये. बघा हे बघा त्या घरातले सदस्य आणि शेजारी त्या महिला मंडळ काय करत आहेत, पापड तयार करत आहेत. म्हणजे बचत गट या एका ह्याच्याखाली कॉन्सेप्टखाली हे पापड तयार करत आहेत ह्या महिला. या बचत गटाचे तिची सासू, माझ्या जे पुतणी आहे तिची सासू, चुलत सासू आणि आत्या सासू आणि त्यांच्या शेजारच्या काही महिला मिळून हा बचत गट चालवतात. ते पापड, पोह्यांचे पापड ते बनवतात. आपल्याला हवं असेल तर आपल्याला मिळू शकते. तर आता आपण घरात प्रवेश करतो आहे. आतमध्ये ओटीवरून आतमध्ये आलो आहे. ही एक रूम आहे त्यांची आणि हे एकत्र कुटुंब आहे. ही बघा, ही प्रिया माझी पुतणी, माझ्या मामे भावाची मुलगी आणि तिची छोटी मुलगी. तिचं नाव आहे मायरा आणि हे तिचे आजे सासरे. आजे सासरे बघा, त्यांची 90 पार झालेली आहे आणि अजून ते सडसडीत आहेत. आपण मागच्या दाराला चाललो आहे. हे मागील दारातील परिसर, नारळी पोपळीच्या बागा. मित्रांनो, तुम्ही कोकणात गेलात ना तर कोकणातील एका घराच्या अवतीभोवती नारळाचं आणि पोपळीचं झाड असणारच. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं तरी चिकूचं झाड, पपायाचं झाड, आंब्याचं झाड, कुठल्या तरी फळाचं झाड असणारच. मित्रांनो लक्षात आलं तरच ते कोकणातील एक घर परिपूर्ण होते. बघा नारळी पोपळीची बाग किती आल्हाददायक वाटते. इथे शांत बसून आपण आपलं मन प्रसन्न करू शकतो, मन शांत करू शकतो. ही बघा किती हिरवळ, मन आल्हाददायक वाटते. म्हणून हे कोकण हे निसर्ग आहे, निसर्गाचं एक स्वर्ग आहे आणि हे स्वर्ग टिकवणं प्रत्येक माणसाचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपल्याला आता कंबर कसणं गरजेचं आहे, या सृष्टीसाठी, या पर्यावरणासाठी. ही बघा मायरा छोटी, बघा कशी वेडवते काका. आणि हे दीर, नाव कसं तुमचं? प्रियाचे दीर, म्हणजे माझ्या पुतणीचे दीर. ह्या एकत्र कुटुंबातील आणखीन एक सदस्य. आणि ही आमची कन्या, माझी कन्या मैत्रेयी. एकत्र कुटुंबाची धारणा आहे ना, जे कॉन्सेप्ट आहे तो हळूहळू नष्ट होतो आहे आणि हेच दुर्दैव आहे. हे त्यांचं मंदिर, देवालय, देव्हारा घरातील. बघा दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, ओम शांती शांती. आता आम्ही आलो आहे समुद्र किनाऱ्याला. ही मायरा आणि माझी मुलगी मैत्रेयी. बघा अथांग समुद्र मागे बघा किती. हा ए मायरा वरबाग. आणि बघा अथांग समुद्र कसा दिसतोय. आणि हा किनारा, ही बघा गर्द झाडी किनाऱ्याची, सुरूची झाडं आहेत, सुरीचं बन आहे आणि ती वाळू. तो समुद्र, समोरचा एक डोंगर बघा, त्याला मी झूम करतोय. तो ती एक साईड आहे बघा, झूम केलं आहे बघा. हे निसर्ग बघा कसं वाटते. तो डोंगर असा, ही सह्याद्रीची रांग आहे आणि हा समुद्र, अथांग समुद्र. 700 किलोमीटर महाराष्ट्राला लाभलेला किनारपट्टा, 750 किलोमीटर. ही बघा ही दुसरी बाजू, त्याचा दुसरं टोक, या गावातील दुसरं टोक. आम्हाला फिरता आलं नाही इथे, आम्ही लवकर निघणार आहोत कारण पुढचा प्रवास आहे. अगदी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला टिपता आल्या नाही आहेत, तरी बऱ्याच जेवढं जमेल तेवढं आम्ही टिपतो आहे, त्याचं चित्रण मी करतो आहे. हे बघा अथांग समुद्र तो आणि ही सह्याद्रीची रांग या समुद्राच्या तटावरती. मित्रांनो, हेच सौंदर्य, हेच कोकणातील सौंदर्य अबाधित राहिलं पाहिजे, नाहीतर नेस्तानाबूत होईल.
या प्रदूषणामुळे नेस्तनाबूत होईल. सागरा प्राण तळमळला. बघा समुद्र, अथांग समुद्र, आणि त्याच्यात नावं आहेत, होडी आहेत. सागरा प्राण तळमळला. माझ्या नातीला मी घेतलंय. इथे बघ. बघा समुद्र किनारा. हे माझ्या पुतणीची काका. श्री विकास अवस्थर. आणि हा अथांग समुद्र मागे. हा अथांग समुद्र. मित्रांनो, हा आपला प्रवास असाच सुरू आहे मुंबईपर्यंत. मुंबईपर्यंत असाच सुरू आहे. याच्या पुढे आणखीन एक मी भाग टाकणार, मुंबईपर्यंत संपेपर्यंत, मुंबईपर्यंत येईपर्यंत. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा, अन्यथा डिसलाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय कोकण. जय कोकण. जय महाराष्ट्र. जय भारत.